मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता आता धूसर होत चालली आहे असं दिसतंय। अजित पवार यांच्या जाण्यानं सगळी राजकीय समीकरणं बदललेली आहेत, राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे विलीनीकरणाच्या बैठकीबाबत राष्ट्रवादीचे नेते आता कानावर हात ठेवतायत। विलीनीकरणाच्या कथित चर्चा फेटाळून लावतायत। शरद पवारांसह त्यांचे नेते विलीनीकरणाबाबत आग्रही दिसले, पण विलीनीकरण ही काही सोपी गोष्ट नाहीये। त्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय आणि अजित पवार यांच्या जाण्यानंतर ही परिस्थिती अधिकच बदलली आहे। राष्ट्रवादी विलीनीकरणाची का रेंगाळली गती? सत्तेचा वाटा की नेत्यांना डिमोशनची भीती? विलीनीकरणात नेमकी कोणते अडथळे? राष्ट्रवादी विलीनीकरणाची शक्यता धूसर? आधी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। महापालिका निवडणुकीत एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत दिले होते। जिल्हा परिषद निवडणुकीत तर बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतायत। यातून राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा सुरू झाली। तसं ठरल्याचंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात येतंय, पण अजित पवारांच्या अकाली निधनानं विलीनीकरणाला ब्रेक लागल्याचं दिसतंय। यामागे बदललेली राजकीय परिस्थिती यासोबत नेत्यांची भीती कारणीभूत असल्याची चर्चा आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या विलीनीकरणाच्या मार्गातील सगळ्यात मोठी अडचण आहेत। पहिली अडचण ही शरद पवारांच्या हाती निर्णयाधिकार एकवटण्याची शक्यता आहे। परिणामी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं महत्त्व कमी होण्याची भीती आहे। विलीनीकरणामुळे शरद पवारांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे। हे अजित पवारांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांसाठी मान्य होणार का, हा मोठा अडथळा आहे। दोन्ही पक्षाचं विलीनीकरण झाल्यास शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना सत्तेत वाटा द्यावा लागणार हेही स्पष्ट आहे। परिणामी आधीच वेटिंगवर असलेल्या अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांची संधी हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही। विलीनीकरणामुळे सुप्रिया सुळेंचं केंद्रीय राजकारणात वजन वाढणार आहे। असं झालं तर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं दिल्लीत महत्त्व कमी होण्याची शक्यता वाढतीये। विलीनीकरणानंतर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांची पक्षात महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे यामुळे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं पक्ष संघटनेतलं महत्त्व कमी होण्याची शक्यता बळावते। या सगळ्या अडचणी अजित पवारांच्या अकाली निधनानं निर्माण झाल्यात। अजित पवार एकटेच विलीनीकरणाच्या बैठकीत असल्यानं आता त्यांच्या पक्षाचे नेते फारसे इच्छुक नसल्याचं दिसतंय। आज पहिल्यांदा आमच्या पक्षातलं किंवा ही जी स्थित्यंतर होती, गटनेता नेमणं किंवा उपमहापौरपद नेमणं, हे उपमुख्यमंत्रीपद नेमणं हे गरजेचं असल्याकारणाने त्याचा आज निर्णय आला। त्याच्यावरती सविस्तर डिस्कशन दोन्ही परिवारावरती मध्ये होईल आणि तसा निर्णय घेतला जाईल। आज जनतेच्या हितासाठी जे काय असेल तो निर्णय होईल। आपण सगळे तालुक्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ, हे दादांचं वाक्य बंधून आजही माझ्या कानी लागते। आणि त्यांनी एवढं सांगितलं की माझे चुलत्यांचं, माझ्या साहेबांचं आज वय झालंय, साहेबांना चालताना त्रास होतो, मला पण ते पाहत नाही। तर आता कुठेतरी आपण साहेबांना पण ह्या वयामध्ये साहेबांबरोबर असणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे, हे स्वतः आम्हा सर्वांना अजितदादा पवार साहेबांनी सर्वांना सांगितलं। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र दादांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो, त्यावेळेला सांगितलं होतं, आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा झाली, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलीनीकरणाच्या बाबतीत मला आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। आता ह्याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं, मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही। बारामतीकरांची अपेक्षा आहे आणि आज दादा
दादा हयात असतानाच आम्ही अनेक वेळेला भावना बोलून दाखवल्या की सगळ्यांनी आता एक झालं पाहिजे, एक आलं पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचीच आता इच्छा झाली होती की आपल्याला एक व्हायचं आहे म्हणून. आता अगोदर 21 तारखेला आम्ही एकत्र बसलो, एकत्र जेवलो, तेव्हा बोलले. 22 तारखेला आम्ही बरोबर होतो. त्यानंतर 23 तारखेला विद्यापीठांवर परत चक्कर मारून मग नंतर निघून गेले त्या ठिकाणी. आणि मात्र 100% की त्यांच्या मनामध्ये होतं की नाही, आता हे करूया, सगळं थांबूया बाकीच्या गोष्टी. हे दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं. आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यामुळे आता दोन पक्षांचं पुन्हा एकत्रीकरण करण्यासाठी देखील अजित पवारांचीच भूमिका महत्त्वाची होती. आता तेच अजितदादा हयात नसल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पेच निर्माण झालाय. त्यामुळे सद्यस्थितीत दिसणाऱ्या या अडचणी दूर करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते खरंच आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवणार का, की विलिनीकरणाची केवळ चर्चाच राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. अजित पवार यांचा विमान अपघात आजही अनेकांच्यासाठी धक्का आहे. तर दुसरीकडे विमान अपघाताचं गूढ हे सुद्धा वाढताना दिसतंय. राजकीय पक्षांकडून उपस्थित केले जाणारे अनेक प्रश्न हे गूढ आणखी वाढवण्याचं काम करतायत. शिवाय त्याला राजकीय रंगही दिला जातोय. त्यामुळे सामान्य माणूस संभ्रमात आहे. अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये. संजय राऊतांना तर रात्री काय स्वप्न पडतात आणि सकाळी काय बोलावं हे त्यांनी ठरवलेलं असताना मी जे नेहमी सांगत आलेलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ही त्याची प्रचिती आहे. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 बारामतीच्या रनवेवर अजित पवारांचं विमान कोसळलं आणि अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण या अपघातानंतरच संशयाचा धूर अधिक गडद होऊ लागलाय. या प्रकरणी विरोधकांकडून रोज नवनवे दावे केले जात आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांकडून त्याचा प्रतिवादही केला जातोय. रोज नवनव्या थेरीज मांडल्या जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा घातपात असावा असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही या अपघातामागे राजकारण असल्याची शंका उपस्थित केली आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. संजय राऊतांच्या या संशयामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. कारण राऊतांनी एक प्रकारे भाजपकडे अंगुली निर्देश केला. त्यामुळे भाजपनेही यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. म्हणून माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या. तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा. एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं
ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. अजितदादांच्या अपघातावर सर्वात आधी संशय व्यक्त करणाऱ्या अमोल मिटकरींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवावं की संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अजितदादांच्या घातपाताचा संशय जो आम्हाला येतोय त्यामध्ये सहकार्य करायचं की ऑपरेशन लोटस ते भ्रष्टाचाराची फाईल घेऊन बारामतीला जात होते असं करून त्याचं राजकारण करायचं. मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये. ते एक समजदार आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांपैकी एक आहेत. अजित पवारांच्या अपघाताविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा केल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. संजय राऊतांना तर रात्री काय स्वप्न पडतात आणि सकाळी काय बोलावं हे त्यांनी ठरवलेलं असताना त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचा जाणीवपूर्वक शंका कुशंका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता खुद्द शरद पवार साहेबांनी ह्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाही आहे. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. कसं आहे की संजय राऊत सारख्या माणसाने आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेगळा आहे, परंतु अशी बेताल वक्तव्य करण्यामध्येच त्यांचा खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे. मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ उधळायचं काम जे केलं आहे त्याला आता त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात. अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संशय व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी हा केवळ अपघात असल्याचं स्पष्ट केलं. तसंच यावर राजकारण न करण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही या अपघातावरून रोज नवनवे दावे केले जात आहेत. त्यामुळे अपघाताभोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद होत चाललंय. दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशी केली जाते. तसंच DGCI कडूनही चौकशी केली जाते. या चौकशीतून अपघाताचं सत्य समोर येणार आहे. पण तोपर्यंत यावरून दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा प्रश्न गेल्या काही दिवसात सातत्यानं विचारला जातोय. पण राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत न्यूज 18 मराठीला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि त्या माहितीनुसार सुनेत्रा पवार याच पक्षाच्या अध्यक्ष असतील असं कळतंय. तर दुसरीकडे पक्षातील 30 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अचानक चर्चेत आलेलं पटेलांचं नाव आता कुठल्या कुठे मागे पडलंय. हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार असल्याचे संकेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून मिळत आहेत. अजित पवारांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतानाच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सांभाळलं होतं. मात्र माध्यमात आणि राजकीय वर्तुळात पक्षाचं अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलं जाणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा रंगलेल्या होत्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही तसंच वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झालेला होता. त्यावरती गोयल यांनी चुकीच्या माहितीवरती तसं वक्तव्य केल्याचं सांगत खेद व्यक्त केला होता. मात्र आता त्या सर्व चर्चांना विराम मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत थेट माहिती दिली आहे. मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम सुरू केली आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आता संथ झाली आहे. मात्र सुनेत्रा पवार त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर ही आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडतायत। तर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई। राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातत्यानं चर्चेत असते। कधी वेळेवर हप्ते न मिळाल्यानं, कधी श्रेयवाद रंगल्यानं महायुतीतील तिन्ही पक्षांकडून वारंवार लाडकी बहीण योजना आमचीच असा दावा करण्यात आला। सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीतल्या मित्रपक्षात पुन्हा एकदा श्रेयवाद रंगल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आमचीच असल्याचं सांगितलं। त्यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत या योजनेवर आमचा अधिकार असल्याचं सांगितलं। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत आम्ही आणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं, परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदितीताई तटकरे, त्यांचीच सही होती म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे। एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यानं लाडकी बहीण योजनेवर आमचा अधिकार असं सांगितलं असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी थेट या योजनेचं नाव बदलण्याची मागणी केली। अजितदादांची लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नामकरण करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे। दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे। दरम्यान मिटकरींच्या या मागणीवर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। हा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील सर्व नेते या संदर्भात बसून निर्णय घेतील। आता हे नाव वगैरे ठेवणं वगैरे हा प्रकार जो आहे तो कॅबिनेटचा विषय आहे, मुख्यमंत्र्याचा विषय आहे। ते त्याच्यावर काय बदल करतात ते त्याने कॅबिनेटमध्ये आणलं पाहिजे। अजितदादांच्या नावाला किंवा इतर कोणाच्याही नावाला विरोध करण्याचं काही कारण पण नाही। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला कुरघोडीचं राजकारण भोवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याला कारण म्हणजे विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला संघर्ष। हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना खासदार धानोरकरांच्या सोशल मीडियावरच्या स्टेटसमुळे एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। जंग में जाने वाले घोडे बारात में नहीं नाचते असं स्टेटस धानोरकरांनी ठेवलं। निवडणुकीतल्या विजयाचा जल्लोष करताना वडेट्टीवारांचा व्हिडिओ चर्चेत आला होता। या व्हिडिओच्या आधारावर धानोरकरांनी स्टेटस ठेवत डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। काय स्टेटस येते याला काही हे नाही, म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही। तिकडे चंद्रपुरात काँग्रेसमधील राजकारणात घडामोडींना सातत्यानं वेग येतोय। 10 जानेवारीला महापालिकेतल्या सभागृहात सत्ता स्थापनेसंदर्भात मतदान होणार आहे। मात्र बहुमताच्या जवळ असलेल्या काँग्रेस नगरसेवकांची अजूनही गटनोंदणी झालेली नाहीये, त्यामुळे संभ्रम आणखी वाढलाय। 23 जानेवारीला धानोरकरांच्या नगरसेवकांकडून गटनोंदणीसाठी केलेल्या अर्जावर वडेट्टीवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला, त्यामुळे हा वाद नगरविकास सचिवांच्या दरबारी गेला। त्यामुळे काँग्रेसची गटनोंदणी अजूनही झालेली नाहीये। दुसरीकडे वडेट्टीवार गटाच्या 19 नगरसेवकांनी या संदर्भात महत्त्वाची कागदपत्र विभागीय आयुक्तालयात सादर केल्यानं 10 फेब्रुवारीला महापालिका सभागृहातील कामकाजात त्यांना सहभागी
होता येणार आहे, पण पालिकेत सत्ता स्थापनेबाबत अजून काँग्रेसचा कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान दिल्लीत हे दोन्ही नेते काँग्रेस हायकमांडशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार मंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, अशा शब्दात नाईकांनी देसाईंना चॅलेंज दिलं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांची साताऱ्यातल्या पाटणमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना गणेश नाईक यांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख पालकमंत्री न करता मालकमंत्री असा करत त्यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला मालकमंत्री आला होता. कुठे काय मी पालकमंत्री बोलतो, मालकमंत्री काय बोलला होता, आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल तर. आता तो 5 वर्ष मालकमंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्ष होतो. किती म्हणजे सिनियर मी आहे ना. पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही. इथे बिअर बार वाले असतील, तुमचे वाईन शॉप, कुठल्या हरिचालाला सांगा गणेश नाईक तुमचा पाणी तरी मागितलंय का नाही. यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा. गणेश नाईकांनी पाटणमध्ये शंभूराज देसाईंवर हा निशाणा साधलेला असताना साताऱ्यातल्या सभेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी निधीवरून शंभूराज देसाईंना टोला लगावला. पालकमंत्री कोणी असू द्या, काही फरक पडत नाही, निधी ग्रामविकास खात्याकडून जातो असं म्हणत त्यांनी देसाईंवर निशाणा साधला. यावर जनता 9 तारखेला जयकुमार गोरेंच्या वक्तव्याला उत्तर देईल असं प्रत्युत्तर शंभूराज देसाईंनी दिलं. तांबवे असेल, पाटण तालुका असेल आणि या जिल्ह्यातला कुठलाही जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाव असेल, या सगळ्या लोकांना विश्वास द्यायला आलोय. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, कुठलंही प्रशासकीय प्रेशर आपल्या पुढे चालणार नाही. मग भलं पालकमंत्री कुणी असला तरी फरक पडणार नाही, हे सांगण्यासाठी या ठिकाणी. पालकमंत्री हे संविधानिक पद आहे. मी जसा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसं माननीय जयकुमार भाऊ सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग मी जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन म्हटलं की पालकमंत्री कुणी असू द्या, निधी मीच देणार, असं होत नाही. संविधानिक पद आहे, संविधानिक अधिकार आहेत. जिल्हा नियोजन समितीमधला निधी देण्याचे अधिकार सगळे पालकमंत्र्याला आहेत. येणाऱ्या 9 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आहेत. माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातले निकालानच उत्तर जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला माझ्या तालुक्यातली जनता देईल. मीरा भाईंदर महानगरपालिकेत मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं आंदोलन केलं. मनसेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला. मुंबई आणि आसपासची शहरं अमराठींच्या हाती जाऊ नये ही एकीकरण समितीची मागणी होती. मात्र भाजपच्या डिंपल मेहता 79 मतांनी जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटलंय. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले. मीरा भाईंदर आमचा असल्यानं महापौरही आमचाच असावा अशी त्यांची भूमिका होती. मराठी महापौर आमचा अधिकार असं सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले. आंदोलन होऊ नये यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून आधीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याची पर्वा न करता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
निवडणुकीच्या आधी कृपाशंकर सिंग सारखी व्यक्ती या शहरामध्ये येते, या शहराचं वातावरण दूषित करते आणि ठामपणे सांगते की या शहराचा महापौर उत्तर भारतीय होईल, मराठी होणार नाही. आणि तिथून ही ठिणगी पेटलेली आहे. आम्ही तेव्हापासून याचा निषेध करतोय, मागणी करतोय. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला, माननीय मुख्यमंत्र्याला पत्रव्यवहार केला, माननीय रवींद्र चव्हाण यांना पत्रव्यवहार केला, परंतु यांनी नरेंद्र मेहता इकडचे स्वतःला सर्वस्वी समजतात. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी निवडून आल्या, तर उपमहापौरपदी भाजपचे ध्रुव किशोर पाटील विजयी झाले. दरम्यान मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टीका केली. जाणीवपूर्वक मराठी अमराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या पक्षाला फायदा होण्यासाठी मराठी एकीकरण समिती भूमिका घेत असल्याची टीका सरनाईकांनी केली. हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते. उत्तर भारतीय समाज के महापौर बनेंगे, उत्तर भारतीय समाज के महापौर बनेंगे. महापालिका निवडणुकीच्या आधी मराठी अमराठी वाद पेटला. त्यावेळी भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर ठरवतील असं वक्तव्य केलं. हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. कृपाशंकर सिंग यांनी वर्तवलेलं भाकीत अखेर खरं ठरलं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र महाराष्ट्रातच मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समितीवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. हे चित्र मराठी राज्यासाठी निश्चितच घोषणावह म्हणता येणार नाही. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय, पण बातम्यांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे माझ्या सहकारी फरासोबत. धन्यवाद विलास. आपला